भाव ठेवून तुम्ही नाम घेतलं, त्या लोकांनी त्यांना नियमाचं पालन केलं पाहिजे. नियम आहे तर त्या नियमा एवढं मोठं कोणी नाही, म्हणून तुम्ही नियम केला पाहिजे. नियमाचं पालन जे लोक करतात त्याचं दत्तप्रभूची कृपा, गुरुची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आजच्या प्रसंगी तुम्हाला सर्वांना एकच सांगते बापू, ह्या धक्काधक्कीच्या काळामध्ये जेवढं जमते तेवढं नामस्मरण करा. साधू संतांनी नामस्मरण केले आणि साधू संतांनी समाजाला एकच सांगले, नामस्मरण करा. नामाशिवाय काही नाही. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सर्वांचा निचोड सार म्हणजे भगवंताचं नामस्मरण. म्हणून नामस्मरण जास्तीत जास्त असायला पाहिजे, नित्यनेम जीवनामध्ये असायला पाहिजे. पिंपळगावच्या सप्त्याला किती लोक आलते? कोणी आलते का नेतले? आलते? हातवरे करा बरं, किती लोक आलते? पिंपळगावचा जे सप्ताह झाला गेल्या महिन्यामध्ये, खूप भव्य दिव्य सप्ताह झाला, महाराष्ट्रभर गाजला. खूप सुंदर सप्ताह. जवळजवळ 400-500 साधू संत आले होते. 550 साधू संत होते. मोठमोठे महात्मे होते, त्यागी महात्मे होते. अयोध्या, वृंदावन, चित्रकूट, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, तिरुपती बालाजी, गिरनार, द्वारका, गाणगापूर, आपल्या महाराष्ट्रातील संत भरपूर मोठ्या प्रमाणात होते. दत्त मालकाच्या कृपेनं सप्ताह अतिशय सुंदर झाला. अतिशय म्हणजे काय, रोज 1.5-2 लाख लोक जेवत होते. एवढं आनंदाने झालं. नामस्मरण भरपूर झालं. म्हणून तुम्ही नामस्मरण करा. नामाशिवाय काही कार्यक्रम होण्याच्या अगोदरपासून आम्ही नामस्मरण 1.25 वर्षामध्ये 125 करोड जप वहीवर लिहून काढले. 1.25 वर्षामध्ये संकल्प केला होता आणि अखंड नामस्मरण 3 वर्षासाठी लावलं होतं. आता या सप्ताह एवढे साधू संत आले त्या पांढरीवर नामस्मरण व्हावं. नामस्मरण आवश्यक आहे. तुम्ही सुद्धा सोबत काहीच येणार नाही. सोयाबीनचं पोतं येणार नाही, ऊसाची पट्टी येणार नाही, केळीची पट्टी येणार नाही. गळ्यातलं, बँकेतलं, खिशातलं, हातातलं, जाग्यावर सगळ्याला माहित आहे. सगळ्या तुम्हाला कळते. फक्त तुम्हाला वळवण्यासाठी वार साधू संत प्रयत्न करत असतात, सांगतात तुम्हाला. म्हणून तुम्ही सर्वांनी भगवंताचं नामचिंतन करत राहा. सगळं एक दिवस सोडून जायचं आहे. कुठं एका दुर्याच्या कडाला काय जाळतात पता नाही. एवढी माझी शेती, माझी 7-12, माझं घर, माझं दा, सगळं जागेवर सोडून जायचं आहे. फक्त एका दुर्याच्या कडाला कोणी मध्ये ठेवत नाही. एका दुर्याच्या कडाला कुठे जागा बघतात, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही सर्वांनी भगवंताचं नामचिंतन करत राहावं. आजच्या प्रसंगी असं सांगतो. तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद. सद्गुरुनाथ महाराज की